अल्पसंख्याक समाजाचाच उमेदवार दिलाय, काय याच्या मागचं कारण असू शकतं, काय वाटतं आपल्याला? याच्या मग माझ्या माहितीप्रमाणे दोन कारण असू शकतात. पहिलं कारण, भाजप सत्ताधारी किंवा मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हे पडद्याच्या मागे काहीतरी डिलिंग झालेलं आहे. कारण तुम्हाला आम्हाला सगळं माहीत आहे की शिवसेना नेत्यांच्या कारखान्याबद्दल काय काय आपण सगळं पेपरमध्ये आपण वाचू लागलो. ते खरं तर आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर 40 वर्ष मिळून काम केलंय, त्यांच्या वडिलाबरोबर मिळून काम केलंय. पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कारण ज्या अर्थी माझी उमेदवारी या 4 वर्षात जवळपास 40 वेळा पेपरमध्ये माझा फोटो आलाय की भावी नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसकडून दावेदार उमेदवार असं म्हणून अनेक वेळा फोटो आलाय. त्यांनी मुद्दामून जाणून बुजून भाजपला फक्त खुश करण्यासाठी भाजपचं त्यांचं काहीतरी पडद्याच्या मागे डिलिंग झालेलं आहे. आणि हे जे मागं माझ्याबद्दल घडलं ह्याला सगळं तेच जबाबदार आहेत. हे त्यांनी जाणीवपूर्वक सगळं केलेलं आहे. त्यांना कदाचित राग असेल की मी त्यांच्याबरोबर शिवसेनेत गेलो नाही. ते असं म्हणतात की या सगळ्यामागे तुम्हीच कुठेतरी त्यांच्याशी मॅनेज आहात, कारण 2009चा दाखला दिला, 14, 19, 24 प्रत्येक वेळी त्यांना मदत होईल अशा पद्धतीचं आपलं वर्तन राहिलेलं आहे, असं देखील त्यांचा अप्रत्यक्षपणे आरोप आपल्यावरती आहे. त्यांना म्हणावं, मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन हैदराच्या दर्ग्यात येतो, त्यांनी पण त्यांच्या मुलांना घेऊन हैदराच्या दर्ग्यात यावं. जर प्रामाणिकपणे कार्य केलेले आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल त्यांचं मत असं असेल तर आज जे त्यांना दिवस आलेत ह्याच्यापेक्षा वाईट दिवस येतील उद्या. कुठेतरी आपणच जे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे हात मिळवून केली अशा पद्धतीचं भाजपला मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करताय असं तुमच्यावरती आरोप करतायत काँग्रेसचे नेते. भाजपला कोणी मदत करतंय? 2009 मध्ये कोणी मदत केलं, 2014 मध्ये कोणी मदत केलं, 2019 मध्ये कोणी मदत केलं, 2024 मध्ये कोणी मदत केले, हे पहिलं त्यांनी त्यांचं आतमध्ये झाकून बघावं, नाहीतर वाकून बघावं, तर लक्षात येईल त्यांना. की साहेब या संदर्भात कुठल्या